मनाचे हृदयस्थान असलेले आणि सर्वांचे आवडते तारे सम्राट त्यांनी सगळ्यांना आपण एक विनंती केली आणि ती विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. मी ज्या ज्या महिलांना संविधान बुक वाटलेलं आहे त्यांना विनंती करतो की त्यांची एक इच्छा होती की त्यांच्या हस्ते संविधान द्यायचं आहे. ज्यांना ज्यांना संविधान दिले त्या मंचावर या, ते संविधान बुक घेऊन या. संविधान बुक बरोबर घेऊन मागे मागे भैया आज या ठिकाणी आमचे मित्र बाबूरावजी नरोडे यांनी आंबेडकर जयंती निमित्त 200 संविधानाचा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे. खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर जयंती ही देशभर नाही तर जगभर साजरी केली जाते. आमचे या ठिकाणचे मित्र ज्यांनी आता आपल्याला संपूर्णपणे मार्गदर्शन केलं, त्यांना मी विचारलं की तुमचा संवाद झाला का? ते म्हणे सर्वांचे भाषण झाले, तुमचं भाषण बाकी आहे. आणि मला वाटतं हा कार्यक्रम 5चा 7ला झाला आणि 7चा आता 9:30ला झाला. पण तरी बाबूरावचा उत्साह काही कमी झालेला दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही 14 एप्रिलला साजरी होते. असतला भाग नाही, ही 30 तारखेपर्यंत चालते. मी मुंबईला अनेक ठिकाणी गेलो. आताही मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण जायचंय. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी गेलो. बाबासाहेब आंबेडकरची जयंती मी विदर्भामध्ये जाऊन सुद्धा मनवली. मग तो वर्धा असेल, हिंगणघाट असेल. खऱ्या अर्थानं या महामानवाने काय निर्माण केलंय ते प्रत्येक नागरिकांच्या किंवा महिला भगिनीच्या चेहऱ्यावर दिसून येतं. आताही या ठिकाणी अनेक महिला भगिनी आल्या, त्यांनी संविधानाचं बुक आपल्या हातामध्ये घेतलं. मी त्यांना एकच विनंती करणार आहे, हे जे काही तुम्हाला दिलंय संविधान ते काही अंशात काय होईना पण वाचायला सुरुवात करा. नाही तर पुस्तक घरी घेऊन गेले, पुस्तकासारखं बाजूला ठेवलं, मग त्याच्यात काय लिहिलं ते कळायला मार्ग नाही. परंतु आमच्या घरामध्ये संविधान आहे अशी परिस्थिती होता कामा नये. 2013 पासून 2026 पर्यंत आतापर्यंत 1,500 संविधान बुकाचं या ठिकाणी वितरण केलेलं आहे. मी या भागामध्ये राहायला आल्यापासून, आणि हा एक भाग असा आहे की या ठिकाणी सर्व उद्योगपती, मोठमोठे डॉक्टर, मोठमोठे इंजिनियर आहे आणि बहुजन समाजाचे मोजके घर आहे. परंतु सर्व समाज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच नाव ठेवलं की सर्व धर्मीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करत असताना मनापासून मला इतका आनंद होतोय की बाबासाहेबांमुळे मला 2024चा महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण हा पुरस्कार दिलेला आहे. आणि तेव्हापासून मी मनामध्ये असं ठरलं की 14 एप्रिल दुसरा काही न करताना फक्त जयंतीला झोपडपट्टीमध्ये, घराघरामध्ये, प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये संविधान हे गेलं पाहिजे. त्यांच्या मुलाबाळाला या संविधानाचा उपयोग झाला पाहिजे या हेतून हा कार्यक्रम मी प्रत्येक वर्षी करतोय. आणि मला या भागातील प्रत्येक नागरिकांना बरोबर साथ दिली. पालकमंत्र्याचा सुद्धा मला या ठिकाणी फार मोठा मदतीचा आणि सिंहाचा वाटा आहे. परंतु मी कोणतंही डोनेशन न घेताना, एक माझी सवय आहे लहानपण की कोणाकोणा 5 रुपये न घेताना आपले वर्षभर एकच काम करायचं की संविधानासाठी जे काही बजेट लागतं ते स्वतः घरी तयार करायचं आणि त्या संविधान पुस्तक पैशामधून ते संविधान बुक आणायचं आणि हा कार्यक्रम करायचा. त्याच्यामुळे काय होतं की
पुढारीपणामध्ये लोक त्याचा वर्गणी गोळा करणं किंवा बाकी इतर गोष्टी करणं म्हणजे ते आपल्या थेरीमध्ये नाही. मला पत्रकार बंधून पण मला जुने पत्रकार माझे खूप मित्र आहेत, त्यांनी मला या खूप वरून साथ दिलेली आहे. यानंतरही मला द्यावा आणि या माध्यमाला, या संविधान माध्यमाला त्यांनी एक मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध द्यावा असे मी पत्रकार बंधूंना सुद्धा या माध्यमातून विनंती करतो. पालकमंत्री संजय शिरसाट आपले जुने मित्र आहेत माझे आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले फार फार जुने मित्र आहेत माझे ते. मी 5वी ते 6वीला असताना संजय शिरसाटच्या घरासमोर माझे आई वडील भाजीपाला विकायचे आणि संजय शिरसाट महात्मा फुले हायस्कूलला पदमपुरीच्या शाळेमध्ये होता आणि मी मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूलला होतो. मग ते 5वी 6वीला तिथे होता, मी 5वी 6वीला रमाबाई आंबेडकर हायस्कूलला होतो. 50 वर्ष या गोष्टीला उलटून गेले. परंतु संजय शिरसाट माझे मी भारतीय जनता पक्षात काम करतो, संजय शिरसाट शिवसेनेमध्ये काम करतो. परंतु दोघांचे एक घरचं नातं इतकं आमचं घट्ट झालेलं आहे की निवडणुका जरी आली तरी त्यांना मी सांगतो की प्रचार मी भाजपचा करणार. आपली मैत्री, परंतु काही पक्षाचे बंधन आहे. परंतु मग आता आमच्या घरच्यांनी काय ठरलं की ना संजय शिरसाटला आपल्याला मतदान करायचं. मी त्यांना पण सांगितलं की 2029ला या शहरामध्ये 2 प्रभाग मतदारसंघ पुन्हा वाढतात, त्यामध्ये भाजपचा एक राहील आणि संजय शिरसाट राहतील. संजय शिरसाटवर जसे काही आरोप प्रत्यारोप झाले तसे लहानपणामध्ये 1980 माझ्यावर सुद्धा झाले. माझ्या नामांतरापासून 40 केस झाल्यात आपले आणि त्या 40 केसचा निपटारा करत करत 25-30-40 वर्ष त्याच्यात गेले. सांगायचं तात्पर्य की समाजासाठी किती काही करत होते, पण काही ठिकाणी ठोकर बसते. या भागामध्ये मतदारसंघच हा असा बनला गेला की 47,000 मतदारसंघ आहे या प्रभागामध्ये 28 मध्ये आणि साऱ्यात जास्त हिंदू बेट असल्यामुळं या ठिकाणी एमएमचे 4 लोक निवडून आले आणि हिंदू जनजागृतीचा कार्यक्रम चालू. म्हणून हिंदूंना सुद्धा सावधान राहिलं पाहिजे की आपण कुठेतरी हे चुकतंय. संजय शिरसाटनं आपल्या भाषणात सांगितलं किंवा आपण काय करतो, मतदानचा अधिकार जर सर्वांना दिला असेल तर आपण ते मतदान योग्य ठिकाणी वापरावा अशी मी सर्व जनतेला या माध्यमातून विनंती करतो. आणि आपला हा अतिशय मुख्य उपक्रम आहे की बाबासाहेब डोक्यात घेतले पाहिजे, पण अधिकला बाबासाहेब डोक्यात घेऊन नाचण्याची जी प्रवृत्ती निर्माण झालेली आहे त्या संदर्भात आपली काय मत आहे? नाही, ती चुकीची आहे सर. त्याला माझं सुद्धा विरोध आहे की बाबासाहेबांना तुम्ही डोक्यात घ्या, डोक्यावर नका घेऊ. बाबासाहेबांचे विचार हृदयामध्ये राहणार. बाबासाहेबांचे विचार मुलाबाळाला आपले जे विचार आहेत त्याचं परिवर्तन करा म्हणून ते आपण संविधान बुक वाढतोय. या संविधान बुकाचा तुमच्या घराघरात उपयोग झाला पाहिजे त्याचा. परंतु लोक संविधानाचा वाचतात नाही, ते किती तो त्यांचा भाग आहे, परंतु देणं साहेब आपलं कर्तव्य. त्याची अंमलबजावणी ते कसे करतील तो त्यांचा भाग. आपलं पूर्ण नाव सांगा. बाबूराव नाथाजी नरोडे. आणि जे प्रमुख काही नागरिक आहेत त्यांना आपण संविधानाचं वाटप करणार आहोत. तत्पूर्वी आपण एक प्राथमिक स्वरूपामध्ये संविधान वाटपाचा कार्यक्रम आणि प्रमाणपत्र वाटप करणार आहोत आणि पालकमंत्री आल्याच्या नंतर त्यांच्या हस्ते पुन्हा जे काय राहिले असतील त्यानंतर मग त्यांच्या हस्ते वितरण करण्यात येईल. पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री विकसित होत आहे. Now and press the bell icon. Never miss an update.